चेंडू घेऊन मैदानाच्या आतमध्ये विश्वास सानप तर स्ट्रायकरकडे मितेश जोंधळे. ओहो यावेळेस चेंडू खराब आहे. आपल्यासोबत जितू सर देखील थोडीशी चर्चा करूयात. जमीन आपण लगेचच मॅचच्या दिशेने तर सुनील शेळके आहेत आपल्यासोबत. काय सांगाल मॅच बद्दल, कारण एक सुंदर मॅच पाहायला मिळाली, एक रोमहर्षक सामना पाहायला मिळाला. कसं पाहताय त्या मॅचकडे, काय सांगाल? नाही, मॅच खरंच खूप रोमांचक झाली. विशेषतः भालेरावनी जी फलंदाजी केली आम्हाला ती अपेक्षाच नव्हती. ते म्हणतो ना काय पेपर अभ्यास केला एक आणि पेपर आला एक, असं झालं. खूप सुरेख फलंदाजी केली त्यांनी, परंतु सुंदर असं कमबॅक झालं. आणि महत्त्वाचं म्हणजे आमचे जे दोन प्रमुख अस्त्र होते गणेश दिघे आणि तपासे सर यांच्यावरच हल्ला चालवल्यामुळे थोडं प्रेशर आलं होतं. परंतु पंकज तांबे एक युवा सितारा खूप छान, आणि एक टर्निंग पॉईंट जर म्हटलं आपण या मॅचचा तर कव्हर पॉईंटला झालेला सुशांत थोरातचा झेल. धन्यवाद, अभिनंदन तुमचं आणि तुमच्या संपूर्ण टीमचं. जाऊयात आजच्या दिवसातल्या शेवटच्या मॅचकडे. महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शेवटची मॅच आजच्या दिवसभरामधली आपण पाहतोय. हा चेंडू अगदी आपण पाहूया समोरच्या दिशेने खेळलाय. मिडॉन क्षेत्रामध्ये दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करत होते. तिथे थोडीशी चलबिचल जाणवली आणि तदनंतर एक धाव जी सुरक्षित येताना पाहायला मिळेल. पहिलंच षटक विश्वास सानप गोलंदाजीच्या माध्यमातून आहे. विकास नवले आणि मितेश जोंधळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा विश्वास सज्ज होताना पाहायला मिळतील. हा देखील चेंडू इथे जबरदस्त स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय आणि याचबरोबर 4 धावा देखील येतील. चौकार पाहुणी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. मॅच देखील महत्वपूर्ण आहे आणि अगदी या मॅच मध्ये काय घडतंय काय बिघडतंय ऐकण्यासाठी पुन्हा एकदा जाऊया. श्रीरामपूर नगरीचा असणारा एक गोड आवाज आमचे सहाय्यक समालोचक आदरणीय शाहरुख पठाण सरांना मी विनंती करेल आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. या सर, मनापासून स्वागत आहे. विश्वास पुन्हा एकदा सज्ज आहे. इथे मिस टाइम शॉट, फटका फसलाय आणि इथे झेल देखील निसटलाय. स्वतः गोलंदाज झेल घेण्यासाठी प्रयत्न करत होते, परंतु इथे विकास नवलेचा झेल सुटलाय. हा विकास नवले किती घातक ठरू शकतो येणाऱ्या वेळेमध्ये पाहणं गरजेचं असेल. सकाळच्या सत्रामध्ये या खेळाडूची फलंदाजी आपण पाहिली आहे. अक्षरशः धुमाकूळ या मैदानावरती या खेळाडूने घातला होता आणि ह्याही मॅच मध्ये तशाच प्रकारचा रंगरूप विकास नवले उधळणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे. मी सातत्याने सांगत असतो, एखाद्या व्यक्तीला आयुष्यामध्ये जीवदान द्या, तो व्यक्ती तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. परंतु क्रिकेटच्या मैदानावरती जर तुम्ही जीवदान देत असतील तर त्याचं उत्तर एकच, बदला बदला आणि बदला. तो घेतला जाणार का पाहणं गरजेचं असेल. विश्वास पुन्हा एकदा सज्ज आहेत. इथे समोरच्या दिशेने मितेश जोंधळेच्या बॅटमधून एक हवाई तडाखा येताना पाहायला मिळेल. चेंडू आउट ऑफ द पार्क, वाघाची धाड आणि फोडला पार. षटकार शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. 17 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये आक्रमण पाहायला मिळत आहे. मितेश जोंधळे डावाची तोप मैदानाच्या आतमध्ये आहे आणि इथे धावत संख्येला एक मोठी कलाटी देण्याचं काम मितेश करत आहेत. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज विश्वास सानप. हा चेंडू अगदी आपण पाहूया इथे कमालीचा येताना पाहायला मिळतोय. षटक संपते पहिल्या क्रमांकाचं. पहिल्या षटकाचा खेळ संपला बिनबाद. 17 धावा धावफलकावरती आहेत. ही
पहा होर संपली. या होरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, सुनील इलम. tenniscricket.in माध्यमातून आमच्या तीनही कॅमेरामन त्यांचंही मनापासून कौतुक मी करेल. आधी प्रत्येक चेंडू बिनचूक पद्धतीने टिपण्याचं काम करतायत इथे आक्रमण. हा चेंडू देखील दाखल होईल सीमारेषेच्या बाहेर 4 धाव्यांसाठी. हे रास्ते 4 के चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी, शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2, सिन्नर बायपास हायवे. चौकाराच्या मदतीने 21 धावा धावफलकावरती आहेत. इथे दोनही फलंदाज अगदी पहिल्या षटकापासून तुटून पडलेत गोलंदाजांवरती आणि धावांचा पाऊस दोनही फलंदाज पाडतायत. चांगली पार्टनरशिप 21 धावसंख्येची अद्याप तरी या दोनही फलंदाजांची पाहायला मिळेल. विकेटच्या शोधामध्ये असतील गोलंदाज. हा चेंडू अगदी आपण बघा सन्मान दिलाय. चांगल्या चेंडूचा सन्मान चांगला खेळाडू सातत्याने देत असतो आणि तशीच भूमिका विकास नवलेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. हॅलो, सन्माननीय किरणजी भोजरे यांचं या ठिकाणी आगमन होते. अध्यक्ष आपले मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी एक सन्मान आपण करतोय. आपल्या सिन्नरचा अभिमान आणि सिन्नरचं भूषण एक नॅशनल ॲथलेटिक खेळाडू शेख मोहम्मद रजा अंजुम शेख अर्थात राज शेख, ज्यांनी इंटरनॅशनल लेवलला देखील ॲथलेटिकमध्ये आपल्या सिन्नरचं नाव उज्ज्वल केलं. मास्टर ॲथलेटिक चॅम्पियनशिप दुबईमध्ये अल जनाब स्पोर्ट क्लबच्या माध्यमातून देखील त्यानं जिंकले आणि सिन्नरचा बहुमान त्या ठिकाणी मिळवला. इंटरनॅशनल रन 110 मीटर हडल्स रनमध्ये 17 सेकंद आणि 22 मिली सेकंदमध्ये त्याला गोल्ड मेडल मिळालं. 800 मीटर रन 1 मिनिट 58 सेकंदमध्ये त्याने पूर्ण केलं, तिथे गोल्ड मेडल मिळालं. 1500 मीटर 4 मिनिट आणि 16 सेकंदमध्ये पूर्ण केलं, तिथेही त्याला गोल्ड मेडल मिळालं. 5000 मीटरमध्ये देखील त्याला गोल्ड मेडल मिळालं. आणि दुबईमध्ये 4 इव्हेंट 4 गोल्ड मेडल मिळवणारा आणि फर्स्ट प्लेसला राहणारा आपल्या सिन्नरचा शेख मोहम्मद रजा अंजुम, अशा अनेक स्पर्धा त्यानं ॲथलेटिकमध्ये जिंकल्या. नाशिकमध्ये मीनाताई ठाकरे नॅशनल रन तिथे 800 मीटरला तो सेकंड प्लेसला राहिला, 1500 मीटरला थर्ड प्लेसला राहिला, 500 मीटरला सेकंड प्लेसला राहिला. त्याचाही सिन्नर स्पोर्ट असोसिएशनच्या वतीने सन्मान होतोय. आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्याचं अभिनंदन केलं पाहिजे. आपल्या सिन्नरचा अभिमान, आपल्या सिन्नरचं भूषण नाव आहे शेख मोहम्मद रजा अंजुम राज शेख. 2009ला पुण्यामध्ये बालेवाडी स्टेडियमला देखील 110 मीटर हर्ड्स रन मध्ये त्यानं विजेतेपद मिळवलं. भोसरीला देखील त्यानं विजेतेपद मिळवलं. 2022ला मॅरेथॉन मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ऑल टाइम विनर तो राहिला. 2023-24ला मुंबई मॅरेथॉन दादर छत्रपती शिवाजी पार्कला देखील सेकंड प्लेसला तो राहिला आणि सिन्नर मॅरेथॉन मध्ये देखील तो जिंकला. डिस्ट्रिक्ट अँड नाशिक ऑदर सर्वच इव्हेंटमध्ये तो विजेता राहिला. असा सिन्नरचा अभिमान शेख मोहम्मद रजा अंजुम, त्यांचं मनापासून अभिनंदन. त्यानंतर मागच्या सामन्यामध्ये ज्यानं एक अप्रतिम झेल घेतला आणि सामन्याचा टर्निंग पॉइंट तो झेल ठरला, सुशांत थोरात यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करतो. युवा टॅलेंटेड खेळाडू आहे. सुनीलजी थोरात यांचा तो मुलगा आहे आणि या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ देखील तो करतोय. हॉटेल विठू माऊलीचे सन्माननीय सतीजी दिघोळे साहेबांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. ज्यानं मागच्या सामन्यामध्ये एक झेल पकडला आणि तो मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला, उदयोन्मुख खेळाडू एमर्जिंग प्लेअर सुशांत थोरात, त्याचाही सन्मान इथे होतोय. खूप खूप अभिनंदन. आणि लगेचच आपण मॅचच्या दिशेने देखील जाऊयात. तत्पूर्वी सन्मान होतोय हॉटेल विठू माऊलीचे ओनर सन्माननीय सतीजी दिघोळे साहेबांच्या शुभ हस्ते आणि अध्यक्ष किरणजी भंडारी यांच्या उपस्थितीमध्ये उपाध्यक्ष इंजिनियर वैभवजी मोत्रक, सन्माननीय किरणजी वाघ, अध्यक्ष किरणजी गोजरे, गणेशजी शिरसाट, त्याचबरोबरीने जर पाहिलं तर रोटरी क्लब ऑफ गोंदेश्वरचे अध्यक्ष सुरेशजी जोंधळे साहेब, या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सुशांतसाठी. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि
पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा सुशांत थोरात आपल्याला. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. मॅच पुन्हा एकदा ऑन होतीये. 23 धाबा आहेत. 1.4 षटकांचा खेळ संपलाय. षटक क्रमांक 2 गणेश गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. गणेश भोसले तर स्ट्राईकच्या दिशेने विकास. याच विकासला जीवदान मिळालं गेलं होतं इथे, परंतु गणेश भोसले कमालीची गोलंदाजी करतायत. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय, परंतु तदनंतर जे 4 चेंडू अफलातून येताना पाहायला मिळालेत गणेश भोसलेचे. 23 धाबा धावफलकावरती आहेत. गोलंदाज गणेश सज्ज होते. स्ट्राईकच्या दिशेने विकास नवले. हा चेंडू अगदी आपण पाहूया इथे हलकं अपील होताना पाहायला मिळालं होतं. दोन षटकं पूर्णपणे संपली जातील. 23 धाबा आहेत. बिनबाद 23 2 षटकांच्या समाप्तीनंतर. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. HDPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. तर तिसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होतोय. सचिन मोधे गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. मितेश ऑन स्ट्राईक तर नॉन स्ट्राईकला विकास नवले. महत्वपूर्ण मॅच सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचा असणारा थरार. दिवस क्रमांक 6 आणि 6व्या दिवसातील संध्याकाळच्या सत्रामधील असणारी शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण सर्वच जण अनुभवतोय. एका बाजूने असतील खुलबंच नाईट रायडर्स, तर दुसऱ्या बाजूने पाहायला गेलं तर संघ आहे पाहुणी मौका. हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. पहिलं षटक आपण पाहिलं. पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आला. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज होते गणेश भोसले. त्यांचं षटक देखील आपण पाहिलं. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. तर ह्याही षटकाची सुरुवात चौकाराने होते. 27 धाबा आहेत. हा चेंडू देखील आडव्या बॅटने खेळून काढलाय क्षेत्ररक्षक. अगदी आपण पाहूया चौ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडूपर्यंत पोहोचतायत. एक वेगवान सिंगल इथे देखील जे येताना पाहायला मिळेल. फेकी सुरेख पाहायला मिळते. एक सिंगल आली आहे. 28 धावत संख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असलेलं पाहायला मिळेल. अगदी तीनही षटकांच्या पहिल्या चेंडूवरती चौकार येताना आपण पाहिलेत. परंतु इथे कमबॅक करणारे चेंडू सचिन मोधेला देखील गरजेचे असतील. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदलाव जो होताना पाहायला मिळतोय. गोलंदाज सचिन, स्ट्राईकला विकास. हा चेंडू अगदी आपण पाहूया इथे डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. कोणत्याच प्रकारचा अपील देखील होताना पाहायला मिळत नाहीये. सफल झाले होते फलंदाज विकास आणि तदनंतर इथे निर्धाव चेंडू. शरीरापासून वारंवार दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न सचिन मोदेचा पाहायला मिळतोय आणि निर्धाव चेंडू देखील या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. ज्या चेंडूंची गरज आहे साय रॉयल संघासाठी. हा चेंडू देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. इनसाइड एज घेत चेंडू पात्र अगदी आपण पाहूया. सबोरच्या दिशेने ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण लाजवाब. पुन्हा एकदा एक सिंगल. धावफलकावरती 29 धाबा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत.
तिसरं षटक अजूनही मैदानाच्या आतमध्ये बारगस्त आहे. गोवन्स नाईट रायडर्स संघ पाहतो एका बाजूने, दुसऱ्या बाजूने सायाळे रॉयल्स. या दोन संघांमध्ये मॅच फुलटा स्वरूपाचा चेंडू पुढे सरसावत खेळून काढलाय. देखना स्ट्रोक येताना पाहायला मिळेल. चेंडू सरळ जाऊन दाखल होतोय सीमा रेषेच्या अगदी बाहेर. धाबा येथील 4 चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. धावफलक पुढे सारसावेल. धावफलकावरती नजर टाकूया ना. तेरी ना मेरी धावफलकावरती डबल तिरी. 33 धावा बिनबाद 33. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. इथे रिबतचा प्रयास स्विचिटचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. चेंडू निर्धाव चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. 3 षटकं संपली. धावफलकावरती 33 धावा आहेत. बिनबाद 33. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. STPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. 33 धाव संख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 4थ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होईल. गणेश भोसले पुन्हा एकदा आमंत्रित केलंय गणेशला. या अगोदर एक षटक हाताळलं होतं. अवघे 6 धावा खर्च करताना पाहायला मिळाले होते, परंतु आता विकेटच्या शोधामध्ये असतील गणेश भोसले मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकला विकास आहेत, ज्या विकासला जीवदान या अगोदर या मैदानावरती मिळाले. हा चेंडू देखील बोटा फटका घेण्याचा प्रयत्न आडबाटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जाईल. एक सिंगल इथे देखील येते. एका धावेच्या मदतीने 34 धावा धावफलकावरती आहेत. शांत प्रकारचं वातावरण. कोणत्याच प्रकारचा मोठा फटका अद्याप तरी येताना पाहायला मिळणार नाहीये, परंतु मितेश आहेत स्ट्राईकच्या रेषेने. 9 चेंडू 20 धावेंची खेळी मितेशची आहे. विकास नवले 11 चेंडू 13 धावेंची खेळी पाहायला मिळते. सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचा असणारा थाट. जबरदस्त आयोजनात मात्र उभी राहिलेली क्रिकेटची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे आपण सातत्याने पाहत असतो. डेड बॉल पंचांचा इशारा आला जातोय. आयोजकांचे अथक परिश्रम आपण सर्वांनी पाहिलेत. अगदी 2 ते 3 महिने अगोदर स्पर्धेचं झालेलं आयोजन नियोजन आणि तदनंतर 12 दिवसीय क्रिकेटची पंढरी म्हणून या स्पर्धेकडे आपण पाहतो. हा देखील चेंडू आडबाटने खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळेल. एकाच धावेने समाधान. बॅकअपचं काम होतं. 1 धाव येते. धावफलकावरती 35 धावा. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. क्रिकेटची स्पर्धा भरवणं एवढं काही सोपं नसतं मित्रांनो. अगदी परिश्रम या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी घ्यावे लागत असतात. हा देखील चेंडू बॅटने खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक मिड विकेटला चेंडू पर्यंत पोहोचत आहेत. एक सिंगल. 36 रन ऑन बोर्ड. आणि 12 दिवसीय क्रिकेटची स्पर्धा. अनेक स्पर्धांच्या निमित्ताने आम्ही समालोचनाच्या माध्यमातून जात असतो, परंतु 12 दिवस मात्र सातत्याने गेले 7 पर्व ही स्पर्धा या मैदानावरती संपन्न होते. खरंच सॅल्यूट आयोजक कमिटीला असणार आहे. गोलंदाज सज्ज आहेत. इथे देखील फुलटॉस स्वरूपाचा चेंडू. दिशा बदलली आहे चेंडूने आणि हा देखील चेंडू दाखल होईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला जातोय. इथे नो बॉल आहे किंवा नाही, बिमर चेंडू आहे किंवा नाही, यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला जाईल. अगदी गणेश जगताप सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. दुसऱ्या बाजूने स्क्वेअर लेग पंच दीपक पेगावकर सर पाहायला मिळत आहेत. तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये स्वप्नील कपिले सर पाहायला मिळतील. tenniscricket.in च्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचा असणारा लाईव्ह प्रक्षेपण अगदी संपूर्ण भारतभर. मात्र सिन्नर टेनिस प्रीमियर लीग ही स्पर्धा
युट्यूबच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते. नो बॉल पंचांचा निर्णय आला जाईल. नो प्लस चौकार अर्थात 5 धावा आल्यात. धावफलकावरती 41. अतिरिक्त धावा रोखाव्या लागतील. अतिरिक्त धावांचा पाऊस पाहायला मिळतोय. यानंतरचा चेंडू फ्रीट. फ्री चेंडू खोलवर टप्प्याचा 12 पाहायला मिळतोय. मिडविकेटला खेळला आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक सिंगल. 42 ऑन बोर्ड. 42 धावा. षटक क्रमांक 4 अजूनही मैदानाच्या आतमध्ये बारगस्त आहे. गणेश भोसले चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारतायत. विकास नवले आणि दुसऱ्या बाजूने मितेश जोंधळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगली पार्टनरशिप, चांगली भागीदारी या दोनही फलंदाजांची पाहायला मिळेल इथे. आता मात्र चुकीला माफी नसेल. विकास नवलेला इथं पारतावं लागेल. फलंदाज बाद. धक्का क्रमांक पहिला. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. बेचाळीस धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये. तर न्यू बॅटर आकाश आव्हाड मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. समता आकाशमध्ये देखील आहे. विकास परतताना पाहायला मिळाले. हा चेंडू देखील इथे कमालीचा येतोय. एक धाव घेण्यासाठी प्रयत्न. स्वतः यष्टीरक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. एक सिंगल आली आहे आणि याच बरोबर धावफलक देखील पुढे सरसावेल. 4 षटक संपली आहेत. एक बाद 43 धावा धावफलकावरती आहेत. ड्रिंक टॉली मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. तर पाणी सौजन्य सतीजी नेह साहेब, त्याचप्रमाणे एनर्जी ड्रिंक सौजन्य एनव्ही फार्मा कंपनी माळेगाव MIDC यांच्या माध्यमातून आहे. तर किसान ॲक्वा मिनरल वॉटर बॉटल ज्यांच्या माध्यमातून लाभल्यात. सिन्नर एंटरप्राइजेस प्रोप्रायटर आदरणीय रतनजी पडवळ साहेब, तीनही दातृत्व दात्यांचं मनापासून आभार या स्पर्धेच्या निमित्तानं मी व्यक्त करेल. अनेक दानशूर दातृत्व दाते, खरं तर अनेक स्पॉन्सर या स्पर्धेच्या निमित्तानं आहेत. सर्वच दातृत्व दात्यांचं मनापासून स्वागत आणि आभार या स्पर्धेच्या निमित्तानं असणार आहे. खरं तर देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देता देता घेणाऱ्याच्या हातही घ्यावेत. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी. सह्याद्रीच्या काळ्यावरून छातीसारखी ढाल घ्यावी. वेड्या पिशा ढगाकडून वेडं पिस आकार घ्यावेत. रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावेत. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देता देता घेणाऱ्याच्या हातही घ्यावेत. उसाळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी. भरलेल्या भीमेकडून तुकोबांची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याच्या हातही घ्यावेत. असे सर्व दानशूर दातृत्व दाते आहेत. सर्वांचंच मनापासून आभार या स्पर्धेच्या निमित्ताने असेल. न्यू बॅटल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आकाश आव्हाड आणि त्यांच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी पोपटजी सानप साहेबांच्या माध्यमातून तब्बल 1100 रुपयाचं प्राइज असणार आहे. चार षटक संपली आहेत. एक बाद 43 धावा. उर्वरित 4 षटकांचा खेळ बाकी आहे. धावा किती प्रश्नचिन्ह आहे. गोलंदाज विश्वास सानप पुन्हा एकदा आमंत्रित केलाय. हा चेंडू अगदी आपण पाहूया हलक्याच्या हाताने जमिनीला समांतर फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. थोडीशे फंबल होतील परंतु एकाच धावेने समाधान दोनही फलंदाज मानतायत. 44 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये.
प्रथमतः फलंदाजी करत असताना गुणवंत नाईट रायडर्स संघ आपण पाहतोय, तर क्षेत्ररक्षण करत असताना सायाळे रॉयल्स हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. टेनिस बॉल क्रिकेटची देखणी पर्वणी सिन्नर टेनिस प्रीमियर लीग 2024. हा चेंडू अगदी आपण पाहूया. इथे कॉट बिहाइंड विकेटची शिकार मितेशला इथे पार्तावं लागेल. धक्का क्रमांक 2. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत किशोर राऊत. 3ऱ्या क्रमांकावरती खेळताना पाहायला मिळतील. अगदी मितेश बाद झाले. त्यापूर्वी जर पाहायला गेलं तर विकास नवलेला देखील परतवण्यामध्ये यश आलं. आता आकाश आव्हाड आणि किशोर राऊत ही जोडी पाहायला मिळेल. इथे देखील बॅकफुटवरती सरकल्या दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक धावता चेंडूच्या पाठमोर गलीच्या दिशेने क्षेत्ररक्षण लाजवाब होतंय. फेकी देखील होईल. तोपर्यंत 2 धावा तर आल्यात. 3ऱ्या धावेसाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नाही. 2 धावत संख्येने धावफलक 46 धावा आहेत. 46 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 5. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया भन्नाट वेगाचा डावेष्टीच्या खूप दूरवरती राहतोय. दीपक बेळगावकर सरांचा इशारा आला जाईल. इथे अवांतर चेंडू असेल. बाईट बॉलचा इशारा. धावफलक अवांतर धावसंख्येच्या मदतीने 47 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. वेळेचं बंधन आहे. वेळ वाचवत चला मनापासूनची विनंती असेल. 35 मिनिटाचा अवधी एका डावासाठी आहे. याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्या. इथे आक्रमण होत आहे. मिड विकेट. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बिग सिक्सर. चरण शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. त्रेपन्न धावा संघाचा अर्धशतक या षटकाराच्या मदतीने पूर्ण होईल आणि धावफलकावरती गुणवंत नाईट रायडर्स 53 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज सज्ज विश्वास. हा चेंडू देखील अगदी आपण बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येत आहेत. एक सिंगल इथे देखील येताना पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने 54 धावा. षटक क्रमांक 5. संध्याकाळचं सत्र नक्कीच आता सुरू होताना पाहायला मिळेल. अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील अनेक क्रिकेट राजा या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहे. तमाम क्रिकेट रसिकांचं सिन्नर टेनिस प्रीमियर लीग 2024च्या निमित्तानं मनापासून स्वागत. हा चेंडू अगदी आपण पाहूया शरीर यष्टीवरती आदळ आहे. तदनंतर एक धाव घेण्यासाठी प्रयत्न प्रयास. फेकी थोडीशी अस्ताव्यस्त. एक तर आली आहे. 2ऱ्या धावेसाठी प्रयत्न. तिथे अगदी आपण पाहूया आंधळा मागतो 1 आणि देव देतो 3. अशा 3 धावा इथे येताना पाहायला मिळतील. आणि धावफलक जर पाहायला गेलो तर 3 धावत संख्येच्या मदतीने लेगबायच्या स्वरूपात 3 धावा आल्यात. धावफलक पुढे सरसावेल. षटकं संपतायत. 5 षटकांचा खेळ संपला. 2 बाद 57. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक, माजी नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले अर्थात व्ही राजे ग्रुप सिन्नर यांच्या वतीने STPLच्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सहभागी झालेले संघमालक, खेळाडू, प्रेक्षक राजे आणि उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनापासून हार्दिक स्वागत. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा STPL या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे. 5 षटकं संपले. 2 बाद 57 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित 3 षटकं अजूनही बाकी आहेत.
आकाश आव्हाड आणि दुसऱ्या बाजूने किशोर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. किल्ला लढवायचा आहे आणि त्यासाठी प्रयत्न करतायत. सचिन मोदे पुन्हा एकदा आमंत्रित केलंय सचिनला. सचिन या नावामागे देखील फार मोठा इतिहास आहे. 10वी नापास झाले. गुरुवर्यांची मिळालेली साथ आणि तदनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गॉड ऑफ क्रिकेट हे नाव आपल्या समोर आलं. सचिन रमेश तेंडुलकर. इथे आक्रमण चढवलंय. पाहावं आणि पाहत राहावं. बिग ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये उसळल्या अग्नीच्या ज्वाळा आणि मैदानाच्या बाहेर फेकलाय. आकाशच्या बॅट मधून एक बुलंदी लाल तोफेचा गोळा. षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. आकाश आव्हाड आक्रमण करतायत. बाहुबली स्ट्रोक त्यांच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाला. स्टँड अँड डिलिव्हर अर्थात एक जबरदस्त फटका पाहायला मिळेल. 63 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये सचिनचं स्वागत षटकाराने केलं या षटकाचं. परंतु सचिन मोदेला देखील कमबॅक करावं लागेल. पुन्हा एकदा सज्ज आहेत सचिन. स्ट्राईकला आकाश. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया हलकी क्षेत्राने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी तैनात. तिथे डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जाईल. क्षेत्ररक्षण लाजवाब. फेकी सुरेख. एक सिंगल. धावफलकावरती 64 धावा. पुन्हा एकदा उंच भरारी चेंडूने घेतली आहे. क्षेत्ररक्षक आहेत अगदी मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय. एक सिंगल. 65 ऑन बोर्ड. 65 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. शांत प्रकारचं वातावरण नक्कीच पाहायला मिळेल. हा चेंडू अगदी आपण पाहूया खोलवर टप्प्याचा भन्नाट वेग नक्कीच पाहायला मिळाला चेंडूला. फलंदाजाची पापणी लवते ना लवते चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन दाखल होतोय. निर्धाव बॉल. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. 65 65 धावा स्थिर आहेत. इथे आडबॅटने चेंडू खेळलाय. परफेक्ट गॅप त्या ठिकाणी आहे. चेंडू वल बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाऊन दाखल होतोय. मी आहे स्वराज्याचा नारा. मी आहे वादळ वारा. चारण चौकार. पाहुणी मौका. हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे. 69 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज सचिन. इथे देखील पुढे सरसावत मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. अगदी गतीमध्ये परिवर्तन करून टाकलेला चेंडू आणि इथे निर्धाव चेंडूची घोषणा होताना पाहायला मिळेल. षटक संपतात 6 षटकांचा खेळ संपला. 2/69. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर माननीय डॉक्टर सुनील इलक. HTPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. सुपरहिट स्पर्धा HTPL मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकजाप्पा मोरे यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. त्याला वेळ वाचवणं गरजेचं असेल. वेळेला महत्व द्या. खेळाडूंना वारंवार विनंती आहे. अगदी जी वेळ ठरवून दिली आहे त्या वेळेमध्ये जर सामना संपन्न अर्थात 7 षटकं जर संपन्न नाही झाली तर शेवटच्या षटकामध्ये पॅनलाइज केलं जाईल याची देखील नोंद घ्या. गोलंदाज अमर पाचपाटील आयकॉनिक खेळाडू आहेत. गोलंदाजीच्या माध्यमातून आलेत. पहिला चेंडू तेज तारणार लेग बायच्या स्वरूपात. एक सिंगल. 70 धावा पूर्ण होतील गुलवंत नाईट रायडर्स संघाची. 7व्या क्रमांकाचा षटक मार्गस्थ आहे. 109 धावसंख्येचा उच्चांकी धावसंख्या आपण या मैदानावरती पाहिली आहे. आज तो रेकॉर्ड मोडला जाणार का प्रश्नचिन्ह आहे.
हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया इथे तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला जातोय. बॅटिंग टीमचा असणारा रिव्ह्यू आहे. बघूयात सक्सेसफुल होतं की अनसक्सेसफुल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय आहे. अगदी काही क्षणामध्ये हा निर्णय देखील आपल्या सर्वांच्या समोर येताना पाहायला मिळेल. तोपर्यंत उपसरपंच चहाची सुंदर अशी मेजबानी देखील पाहायला मिळते. चांगला चेंडू आहे. फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू. तिसऱ्या पंचांचा निर्णय आला जाईल. सुबह की चाय और बड़ी लोगों की राय हमेशा लेनी चाहिए. आणि अगदी सकाळी देखील आणि संध्याकाळी देखील उपसरपंच चहाच्या माध्यमातून सुंदर अशी व्यवस्था नक्कीच पाहायला मिळते. त्यांचंही मनापासून स्वागत असेल. हा चेंडू इथे कमालीचा येतोय. निर्धाव चेंडू त्यांना पाहायला मिळेल. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे डॉट आहेत. अमर पाचपाटील आपण पाहतोय गोलंदाजीच्या माध्यमातून आहे का मला आयकॉन म्हणून या संघामध्ये घेतलंय ना, याची प्रचिती अमर पाचपाटील मैदानाच्या आतमध्ये देत आहेत. सिन्नर तालुक्यातील वावी गावचा असणारा हा खेळाडू आहे. इथे दिशा भरकटली आहे. डाव्याष्टीच्या दूरवर्ती चेंडू राहील. अवांतर धावेने धावफलक पुढे जाते. 71 ऑन बोर्ड. 71 धावा आहेत. सिन्नर तालुक्यातील वावी गावचा असणारा सितारा आहे. आयकॉनिक खेळाडू म्हणून या स्पर्धेमध्ये खेळतायत आणि साजेचा खेळ अगदी सकाळच्या सत्रापासून या खेळाडूचा आपण पाहिलाय. सकाळ सत्रामध्ये मॅन ऑफ द मॅच. इथे देखील निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. थोडासा कानमंत्र किशोर मात्र आकाशला देताना पाहायला मिळतोय. त्या कानमंत्राचा पुरेपूर उपयोग करावा लागेल. आयुष्यामध्ये सल्ला घेत असताना ज्यांनी अनेकदा यश स्वीकारले, अनेकदा विजय मिळवला, अनेकदा जिंकले, त्यांचा देखील घ्या. परंतु जर कोणाला सल्ला घ्यायचा असेल ना, तर ज्यांनी अनेकदा अपयश स्वीकारले यांचा देखील घ्या. उंच वालारी चेंडूने घेतली आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन पडेल. तोपर्यंत अगदी आपण पाहूया. 5 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू जाऊन पडलाय आणि इथे जीवदान असेल. आकाश आव्हाडला 2 धावा येत आहेत. 73 धावा आहेत. परंतु प्रयत्न लाजवाब होते. धावा आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 7. हा देखील चेंडू लॉलीपॉप होता. समजू शकत नाही फलंदाजाला. आकाश आव्हाडला. इथे देखील बाईच्या स्वरूपात 1 मोर सिंगल. षटक संपताय. 7 षटकांचा खेळ संपला. अवघ्या 5 धावा या षटकामध्ये आल्यात. 2 बाद 74 धावा आहेत. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. FIPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. अजिबात टीम मीटिंग नको. विनंती असेल बॅड लाईटचा अपील यानंतर कोणत्याच प्रकारचं चालवून घेतलं जाणार नाही. आता दिवस छोटे आहेत, त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं असेल. सुपरहिट स्पर्धा FTPL मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकजाप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. 35 मिनिटांचा अवधी जो तुमच्यासाठी होता सायले रॉयल संघ, तो 35 मिनिटाचा अवधी संपला. एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. इथे आक्रमण होत आहे आणि हा देखील चेंडू लँड होईल सीमा रेषेच्या अगदी बाहेर. शिवशंभोचा छावा मिळाला 6 धावा. षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. अगदी पहिली 3 षटकं आपण पाहिली तर पहिल्या चेंडूवरती चौकार येताना पाहायला मिळाले. 4थ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार आला. 5वं षटक जर पाहिलं
तर कमालीचं येताना पाहायला मिळालं आणि तदनंतर ह्याही षटकामध्ये सुरुवात षटकाराने केली. हा देखील चेंडू मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता, तिथे क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचताय, धाव घेण्यासाठी प्रयत्न, धोका खतरा होऊ शकत होता, परंतु इथे आकाश आव्हाडने जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतली आहे, जबाबदारी स्वीकारली आहे आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवताना पाहायला मिळतील. आकाश 80 धावा आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक, निर्णायक षटक, हाणामारीचं षटक म्हणून या षटकाकडे पाहणार का? इथे आक्रमण चढवलंय, हाणामारीला सुरुवात आणि हा चेंडू लांब 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 लचक षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. आपल्या अनमोल सौजन्याने STPL 2024 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने संपूर्ण स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य देणारे संगम ट्रेडिंग कंपनी, उद्योग भवन सिन्नर, प्रोप्रायटर माननीय भुराराम शिरवी यांचे तुमच्या अनमोल सौजन्याने STPL 2024 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने लोगो प्रायोजक सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य देणारे आर्यन कंस्ट्रक्शन, उद्योग भवन सिन्नर, प्रोप्रायटर माननीय रामकुमार रॉय यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार. देवीदास माळीवरती केलं जातंय आक्रमण आणि का जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतोय ना आकाश, मैदानाच्या आतमध्ये बरसतोय. हा चेंडू अगदी आपण पाहूया इथे भन्नाट वेगाचा, अगदी बरेचसे शफल झाले होते. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू खेळायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू डॉट. शेवटचा आणि अंतिम षटक, 86 ऑन बोर्ड, 86 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया इथे तेच तरार येताना पाहायला मिळतोय. पंचांकडे दाद मागितली जाते, पंच अपील फेटातील. अगदी अपील करण्याचा अधिकार खेळाडूंकडे सातत्याने आहे, नेहमीच पाहायला मिळतो, परंतु अपील फेटाळण्याचे तितकेच अधिकार पंचांकडे आहेत. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 31 चा अवलंब या ठिकाणी होतोय. अपील फेटाळलं जात आहे. इथे समोरच्या दिशेने मोठा फटका तर खेळला आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये धावतात, चेंडूच्या पाठमोर, चेंडू आत की बाहेर. इथं देखील बल बाउल चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊन दाखल होतोय. धावा येतील 4, षटक संपतायत 8 षटकांचा अर्थात एक डाव संपलाय. 2 बाद 90 धावा. प्रथमतः फलंदाजी करत असताना गुणवंत नाईट रायडर्स संघाच्या पाहायला मिळत आहेत, तर सायल रॉयल्स बनवायच्या आहेत विजयासाठी 48 चेंडू आणि 91 धावा. आली रे आली टीम सायाळे रॉयल्स. आमच्या टीम मध्ये आहेत सगळे टायगर. सायाळे रॉयलची भरारी म्हणजेच वाघाची डरकाळी. संघ मालक छत्रपती शंभूराजे प्रतिष्ठान, त्रिंबकराज मेडिकल व एजन्सी सिन्नर, प्रोप्रायटर माननीय स्वप्नील शिंदे पाटील, किट पार्टनर आई सप्तशृंगी वडापाव सेंटर, बस स्टँड समोर सिन्नर, प्रोप्रायटर माननीय संजोग नाईक व माननीय सुदर्शन नाईक. सायाळे रॉयल्स. घुमला आवाज रणी, काळजात वाढली थरथर. घुमला आवाज रणी, काळजात वाढली थरथर. जोशाने खेळणे आली पहा गुणवंत नाईट रायडर्स. STPL मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय योगेश भाऊ मंडलिक, सिन्नर लँड सर्वेयर, लँड डेव्हलपर्स अँड ट्रेडर्स माननीय राजू भाबड, किट पार्टनर MH प्लायवूड अँड हार्डवेअर, रौनक लॉन जवळ, सिन्नर संगमनेर हायवे सिन्नर, प्रोप्रायटर माननीय पांडुरंग जाधव, गुणवंत नाईट रायडर्स. थँक्यू. क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थात गुणवंत नाईट रायडर्स संघ, विनंती असेल त्वरित मैदानाचा ताबा घ्या. तर साय रॉयल्स संघाची सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होणं गरजेचं असेल. 48 चेंडू 91 धावा विजयाचं समीकरण पाहायला मिळत आहे. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग 2024 आपण सर्वच जण अनुभवतोय. मानाची स्पर्धा आहे, सन्मानाची स्पर्धा आहे, तालुक्यातील खेळाडूंसाठी असणारं व्यासपीठ आहे आणि एक नामांकित स्पर्धा या मैदानावरती संपन्न होताना पाहायला मिळेल. चला वेळ वाचवा. पुन्हा एकदा विनंती आहे, गुणवंत नाईट रायडर्स संघ मैदानाचा ताबा घेतील. सलामीची जोडी देखील दुसऱ्या बाजूने सायले रॉयल्स
आपल्या संघाची सलामीची जोडी बॅटर पाठवा. बॅड लाईटचं अपील कोणत्याच प्रकारचं चालून घेतलं जाणार नाहीये, याची नोंद घ्या. दिवस क्रमांक 6, 6व्या दिवसातील शेवटची मॅच. आणि खरं तर संपूर्ण आयोजक कमिटीचा मनापासून धन्यवाद असेल. सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन अर्थात सिन्नर टेनिस प्रीमियर लीगची संपूर्ण आयोजक कमिटी 2 दिवस या स्पर्धेच्या निमित्ताने समालोचन करण्याची संधी अगदी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून समालोचक आदरणीय मनोजजी बेल्लेकर सर, त्याचप्रमाणे शाहरुखजी पठाण सर, त्याचप्रमाणे आमचे खजिनदार आदरणीय प्रसादजी पाटोळे सर, सचिन सर, त्याचप्रमाणे संपूर्ण आयोजक कमिटी सर्वांच्या वतीने 2 दिवस समालोचन करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल सिन्नर टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग या स्पर्धेच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांचा देखील मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करेल. माझी वेळ मात्र संपली आहे, परंतु यानंतर ह्या मॅचचा लेखाजोखा ऐकण्यासाठी पुन्हा एकदा जाऊया. आमचे सहाय्यक समालोचक आणि खरं तर महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वातील श्रीरामपूर नगरीचा असणारा एक बुलंद आवाज सलमानजी पठाण सर तुमच्या समोर जोडले जातील. या सर मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. धन्यवाद अनिकेतजी गुंजाळ सर यांना आपण 2 दिवस या स्पर्धेच्या निमित्ताने समालोचन करताना पाहिलं आणि ऐकलं देखील, त्यांचं देखील मनापासून धन्यवाद. सिन्नर स्पोर्ट असोसिएशन यांच्या माध्यमातून आपण सिन्नर टेनिस प्रीमियर लीग बघतो आहे, आपल्या सर्वांची आवडती स्पर्धा. आज 6वा दिवस आणि या 6व्या दिवसामध्ये सामना क्रमांक 6 अर्थात शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जिंकण्यासाठी 91 धावांचे मोठं आव्हान आहे आणि या 91 धावांचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला सागर बोडके यांना आपण पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला गणेश तुपे आपल्याला बघायला मिळत आहेत. लखन शिरसाट यांच्या हातामध्ये पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी आहे. चांगला बॉल, परंतु पंचांनी दिशाहीन ठरवलाय. थोडासा टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला. एक अतिरिक्त धाव मिळेल, धावसंख्या 1 ने वाढेल. धावफलकावर 2 धावा पाहायला मिळत आहेत. सायंकाळच्या सत्रामध्ये आपण आहोत आणि यावेळेस देखील फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे बॉल निघून जाईल आणि पहिला चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. 4. चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या देखील वाढली आहे. धावफलकावर 6 धावा. शेवटचे आता 45 चेंडू मित्रांनो शिल्लक राहिलेत. जिंकण्यासाठी पाहिजे धावा 85. सायाळे रॉयल्स या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा खेळणारा संघ आहे. खूप चांगला खेळ या संघाचा देखील राहिलाय. सागर बोडके यांनी देखील या संघाकडून चांगली बॅटिंग केली. बिनबाद 6 अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावर बघायला मिळते आहे. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. लखन शिरसाट यांच्या माध्यमातून एक चौकार त्यांच्या विपक्षामध्ये आलेला आहे. जरूर एक मोठं आव्हान आहे आणि या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करत असताना आपल्याला कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट देखील खेळावं लागेल.
गोलंदाज लखन तयार होतील. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता, संपर्क नाहीये. चेंडूने यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय, धावी ते नसेल. धावफलकावरती 6 धावा आहेत. पहिल्या षटकाचा खेळ अजूनही मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये. 6 धावा धावफलकावरती नोंदवल्यात. एक चौकार आला होता, त्यानंतर चांगलं कमबॅक लखन शिरसाट यांनी देखील केलंय. वाह, टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी मिळाली चेंडूला आणि त्यानंतर चेंडूने यष्टीरक्षकाचा वेध घेतला. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता सागर बोडके यांचा, त्यामध्ये यश मिळालेलं नाहीये. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतो गुडलेन स्पॉट जो आहे त्या गुडलेन स्पॉटच्या परिसराचा चांगला वापर केलाय गोलंदाज लखन शिरसाट यांनी. ओहो, यावेळेस बॅटचा स्पर्श आणि पहिल्या विकेटचं बटन होत आहे. एक सेटअप बनवला होता, तुम्ही जर पाहिलं तर सागर बोडकेला बाद करण्यासाठी एक सेटअप बनवला आणि त्या जाळ्यामध्ये सागर बोडके यांना अलगद अडकवलेलं आहे. विकेटचं बटन होत आहे, पहिला मोठा धक्का आहे. धन्यवाद सर. एक छोटासा सन्मान आपल्या वतीने केला जातोय. या 2 दिवसासाठी उपस्थित असलेले एक आवाज समालोचक अनिकेतची गुंजाळ हे आपल्या स्पर्धेला उपस्थित झाले. त्यांच्या आवाजाने संपूर्ण सिन्नर नगरीला त्यांनी मंत्रमुग्ध केलं. त्यांचा एक सन्मान मान्यवरांच्या हस्ते होतोय. येथे सन्माननीय उपस्थित सिन्नर स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष किरणभाऊ भंडारी, सन्माननीय किरणजी वाघ, सन्माननीय सुरेशजी जोंधळे, सन्माननीय रवीजी मोगल, सन्माननीय किरणजी घोजरे, विठू मावलेचे सन्माननीय सतीजी दिगोळे या सर्वांच्या हस्ते श्री अनिकेतजी गुंजाळ, युवा तडफदार बुलंद आवाज, व्हॉइस ऑफ जुन्नर, नक्कीच 2 दिवस आपल्या आवाजाने आम्हाला मंत्रमुग्ध केले. आपल्याशी बनवलेला संबंध हा भविष्यातही टिकवण्याचा आम्ही प्रयत्न करू, आम्ही त्यांना देतो. थांबतो. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. सन्माननीय अनिकेतजी गुंजाळ सरांचा या ठिकाणी सन्मान आपल्या सिन्नर स्पोर्ट असोसिएशनच्या वतीनं संपन्न होतोय. खरं तर 2 दिवस ज्यांचं समालोचन आपण या स्पर्धेच्या निमित्तानं ऐकलं आणि सिन्नर स्पोर्ट असोसिएशनच्या वतीने त्यांचाही सन्मान इथे संपन्न होतं. समोर बॉलला खेळलाय. यावेळेचा फटका जर पाहिला तर थेट जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. अजून एक चौकार येतोय. 4 चौकाराच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे जाणार आहे. धावफलकावरती 12 धावा. शेवटचे चेंडू आता शिल्लक राहिलेत. 40 चेंडू आणि जिंकण्यासाठी 79 धावींची अजूनही गरज आहे. गणेश तुपे आलेत. गणेश तुपेच्या बॅटमधून एक चौकार आला. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर सागर बोडके बाद झाल्यानंतर गणेश मैदानावरती आहे. 2 गणेश आहेत आणि या 2 गणेश फलंदाजांकडून कशा पद्धतीने खेळ होतोय ते देखील पाहणं गरजेचं आहे. परंतु दुसऱ्या बाजूला मितेश जोंधळे, एक प्रतिभावंत गोलंदाज, जो मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. एक बाद 12 धावा झाल्यात. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. फटका इथे मिस टाइम झालाय आणि दुसऱ्या विकेटचं बटन होतंय. गणेश तुपे यांना माघारी जावं लागतंय. दुसरा धक्का. सन्माननीय अनिकेतजी गुंजाळ या आपल्या स्पर्धेस उपस्थित झाले होते. ते आपला निरोप घेत आहे. तर STPL ही स्पर्धा कशी वाटली आणि आपला अनुभव काय हा थोड्याशा शब्दात आपण आमच्या समोर मांडायचा आहे. मनापासून धन्यवाद. सुरुवातीला संपूर्ण आयोजक टीमचा असेल. खास करून नाशिक जिल्ह्यामधील माझी असणारी पहिली स्पर्धा आहे आणि पहिल्या स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्यात आणि सिन्नर तालुक्यात मी आलोय. खरं तर पुणे जिल्ह्यामध्ये सातत्याने क्रिकेट कॉमेंट्रीच्या निमित्ताने समालोचनाच्या माध्यमातून मी जात असतो. परंतु प्रथमतःच मला नाशिक जिल्ह्यामध्ये आणि सिन्नर तालुक्यामध्ये तुम्ही संधी दिली त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करेल. आणि स्पर्धेबद्दल जर सांगायचं झालं तर 7 वर्ष सातत्याने 12 दिवस आतापर्यंत टेनिस क्रिकेट विषयामध्ये भरपूर स्पर्धा आम्ही पाहिल्या, परंतु 7-8 दिवसाच्या लीग पद्धतीने खेळल्या जाणाऱ्या स्पर्धा आम्ही पाहिलेल्या आहेत. परंतु 12 दिवसीय क्रिकेटची स्पर्धा आपल्या सिन्नर तालुक्यातील खेळाडूंना दिलेली एक व्यासपीठ आपण सर्वांनी पाहिलं. खरंच सॅल्यूट असेल आयोजक कमिटीला. एक सुंदर नियोजन तुमच्या माध्यमातून होत आहे.
मॅच देखील ऑन आहे. जास्त काही बोलत नाही. सर्वांची रजा घेतो. पुन्हा एकदा मला संधी दिलं मनापासून पुन्हा एकदा आभार व्यक्त करेल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. थँक्यू. विश्वास सानप मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. नवीन फलंदाज दुसरी विकेट गेल्यानंतर त्यांना मैदानामध्ये आमंत्रित करण्यात आलंय. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न राहिला परंतु मॅचच्या अगदी पुढे बॉल लागलाय. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्वतःवर विश्वास सानप देखील नाराज आहेत. ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर संपल्यात आणि 2 ओव्हर नंतर प्रतिषटक 7 या धावसंख्येच्या सरासरीनं आतापर्यंत धावा बनवल्या गेल्यात. 2 बाद 14 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. STPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक, सिन्नर शाखा. शेवटचे आता चेंडू शिल्लक राहिलेत. 36 चेंडू आणि जिंकण्यासाठी 77 धावांचं आव्हान आहे. असं नाही की या मैदानावर या धावा झालेल्या नाहीयेत. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. तुम्हाला पॉझिटिव्ह इंटेंट मैदानावर खेळावं लागेल आणि अगदी त्याच पद्धतीनं सह्याद्री रॉयल्स या संघाला खेळणं आवश्यक आहे. 36 चेंडू आणि जिंकण्यासाठी 77 धावांची अजून आवश्यकता. आकाश आव्हाड यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. ओव्हर नंबर 3 साठी आपण त्यांना पाहू शकता. 36 बॉल 77 रन्स अजूनही जिंकण्यासाठी पाहिजेत. आकाश आव्हाड यांना आपण बघू शकता गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्रायकर एंडकडे गणेश यांना आपण पाहतोय. बॅकफुटला जाऊन बॉलला खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे फ्लाइंग स्लिप मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत. एकच धाव तिथे मिळेल. 1च्या सहाय्याने धावसंख्या पुढे जाईल. गोलंदाजी करणाऱ्या संघाचं देखील कौतुक करावं लागेल. गोलंदाजी करणारा संघ गुळवंच नाईट रायडर्स पहिल्या डावामध्ये जर पाहिलं तर एक मोठं आव्हान उभं केलं. 90 धावा बनवल्या. 91 धावांचा पाठलाग करत असताना 2 विकेट देखील प्रतिस्पर्धी संघानं गमावल्या. सह्याद्री रॉयल संघानं गमावल्या. गोलंदाजीमध्ये देखील चांगली सुरुवात आपण इथे गुळवंच नाईट रायडर्स संघाची होताना पाहिली आहे. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न. फुल टॉस बॉल बॅटवरती येऊ शकलेला नाहीये. मागच्याही ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं ना तर विश्वास सानप याच पद्धतीनं फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यामध्ये यश त्यांना मिळालेलं नाहीये. क्रिकेटच्या खेळामध्ये जर आपण पाहिलं तर 2 डाव असतात. एका डावामध्ये तुम्ही जरी मोठी धावसंख्या बनवली असली तरी दुसऱ्या डावाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत त्या सामन्याचा निकाल मात्र त्या ठिकाणी लावणं कठीण असतं कारण दोन्ही संघांना समसमान संधी ही क्रिकेटमध्ये असते. यावेळेस देखील डॉट बॉल येत असताना धावसंख्या स्थिर आहे. 15 धावा. 33 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. 76 धावांची अजूनही आवश्यकता. विश्वास सानप या खेळाडूमध्ये क्षमता आहे. इथून पुढे मॅच कशा पद्धतीनं तो पुढे घेऊन जातोय ते पाहणं देखील भरपूर निर्णायक आहे. बॉल हवेत आहे. फटका इथे कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅकवर्ड पॉइंटला बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक देखील चेंडूवर देण्याचा प्रयत्न करतील परंतु क्षेत्ररक्षण थोडंसं खराब. बॉल सीमारेषा पलीकडे निघून जाईल. एक चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. धावसंख्या वाढली. 19 धावा धावफलकावर झाल्यात. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 32 आणि जिंकण्यासाठी 72 धावांची अजूनही आवश्यकता असणार आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना 19 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. ज्यावेळेला गुळवंच नाईट रायडर्स संघ खेळत होता फलंदाजी करत होता त्यावेळेला 2 ओव्हर नंतर त्यांच्या 23 धावा होत्या परंतु विकेट त्यांनी गमावली नव्हती. त्यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल मनगडाचा खूप चांगला वापर केलाय. लॉंग ऑनच्या दिशेने बॉलला खेळलं. तिथे आहेत क्षेत्ररक्षक. अगदी जमिनीला समांतर हा फटका होता आणि 1च्या सहाय्याने धावसंख्या देखील पुढे जाताना पाहायला मिळते. 20 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 31 बॉल 71 रन असं विजयाचं समीकरण आपल्याला बघायला मिळतंय. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग आपण पाहतोय. स्पर्धा जशी जशी पुढे चालली आहे तशी तशी रंगतता वाढली या स्पर्धेमध्ये. यावेळेस स्विच हिट केला आणि यावेळेस क्षेत्ररक्षक देखील तिथे तैनात करण्यात आलेला आहे. चेंडू लाडवण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. चांगली फिल्डिंग चांगला रिटर्न आलाय. 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीये. मैदानाच्या क्षेत्रफळाचा विचार सातत्यानं करतोय आपण की मैदान मोठं आहे आणि गॅपमध्ये जर चेंडू गेला तर तुम्हाला धावा नक्कीच मिळतात. 3 ओव्हर झाल्या. 3 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 22. 2 बाद 22 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक.
3 ओव्हर संपल्यात आणि 3 ओव्हर नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 22 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. अजूनही 5 षटकांचा खेळ बाकी राहिलाय. अजूनही 30 चेंडूंचा खेळ जो मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे आणि या 30 चेंडूंमध्ये 69 धावेंची आवश्यकता आहे. गोलंदाजी करण्यासाठी आपण जर पाहिलं तर गोलंदाज विकास नवले यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलंय. पहिल्या सामन्यामध्ये ज्या वेळेला गोवन्स नाईट रायडर्स सगळं खेळला त्यावेळेला विकास नवले यांनी फलंदाजीमध्ये आपला दमखम दाखवला होता. आज या महत्वपूर्ण मॅच मध्ये विकास नवले गोलंदाजीमध्ये कशा पद्धतीने कामगिरी करतोय ते पाहणं देखील गरजेचं राहणार आहे. स्ट्रायकर यांकडे विश्वास सानप आपल्याला पाहायला मिळत आहेत. विश्वास सानप आणि दुसऱ्या बाजूला गणेश. त्यावेळेस लॉफ्ट केलाय परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि बॉल पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. एक तगडा प्रहार ऑन साइडला. एक दमदार षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. 28 धावा. यावेळेस देखील पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. हा फटका थोडासा मिसटाईम आहे परंतु निर्जन स्थळी बॉल पडेल जिथे क्षेत्ररक्षक नाहीये. क्षेत्ररक्षक विरहित क्षेत्रामध्ये बॉल पडला आणि त्या दरम्यान 2 धावा मिळाल्या. 2च्या पद्धतीने धावसंख्येमध्ये देखील बदल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली आहे 30. याच पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. मोठे फटके देखील खेळणं अनिवार्य आहे. या मोठ्या मॅचला जर जिंकायचं आहे तर या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग जर करायचा आहे तर मोठे फटके देखील येणं गरजेचं आहे. स्विचेटचा प्रयत्न करण्यात आलाय. संपर्क होताना पाहायला मिळालेला नाहीये. प्लेन अँड मिस. निर्धावच्या स्वरूपामध्ये बॉल निघून जाईल यष्टीरक्षकाच्या हातात. 2 बाद 30 धावा झाल्यात. 27 बॉल शिल्लक आहेत जिंकण्यासाठी. 61 धावांची अजूनही गरज आहे विकास नवले गोलंदाजी करण्यासाठी. याही वेळेस अतिरिक्त शफल लाईन मध्ये आले होते हा फटका खेळण्यासाठी परंतु इथेही संपर्क झालेला नाहीये. शरीराचा वेध यावेळी चेंडूने घेतलाय. डॉट बॉलची नोंद केली जाईल. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता परंतु त्यानंतर विकास नवलेनं देखील पुनरागमन केलंय. 26 चेंडू 61 धावा अजूनही पाहिजेत. समोर खेळलाय बॉल. फुलर लेंथ वरचा बॉल होता. ऑन द राईस बॉलला खेळलं. लॉंग ऑनच्या दिशेने बॉल चालला. 1च धाव तिथे प्राप्त केली जाईल. एकदा वादोरेखित केली. धावफलकावर धावा झाल्यात 31 रन्स. सायाळे रॉयल्स त्यांच्या विपक्षामध्ये जर आपण पाहिलं तर गुळवंच नाईट रायडर्स हा संघ इन ऍक्शन आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये जिंकणार कोण? यावेळेस फॉलोविंग स्वीपचा प्रयत्न केला जातोय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. ऑन साइडला बॉलला अडवलं. त्या दरम्यान मिळते फक्त 1च धाव. ओव्हरचा खेळ देखील होतोय समाप्त. 4 ओव्हर संपल्यात आणि 4 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 32 धावा. 2 बाद 32 आणि ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये होईल. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर माननीय डॉक्टर सुनील इलक. सिन्नर एंटरप्राइजेसचे सन्माननीय रतनजी पडवळ साहेब ज्यांचं प्रोडक्ट किसान ॲक्वा पाणी सौजन्य सतीजी नेहे साहेब एनर्जी ड्रिंकसाठी ज्यांनी आपल्याला सौजन्य दिलेलं आहे. NV फार्मा कंपनी माळेगाव MIDC सन्माननीय विनायकजी बेडीस त्यांचंही मनापासून धन्यवाद या स्पर्धेच्या निमित्तानं असेल. 4 ओव्हर नंतर 32 धावा. षटकांचा खेळ बाकी राहिलाय. पहिल्या 4 षटकांमध्ये 32 धावा आल्यात. अजूनही 4 षटकं शिल्लक आहेत आणि तब्बल 59 धावा अजूनही पाहिजेत. इथून पुढे कशा पद्धतीनं सायाळे रॉयल्सचा संघ मैदानाच्या आतमध्ये आपला परफॉर्मन्स करतोय ते बघणं गरजेचं आहे.
गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज आकाश आव्हाड यांना आमंत्रित करण्यात आलंय. या स्पर्धेमध्ये 14 संघ खेळत आहेत आणि 14 संघांनी स्वप्न पाहिलंय सिन्नर टेनिस प्रीमियर लीग 2024 आम्हालाच जिंकायची आहे, परंतु विजेता कोणी एक होईल. त्यासाठी प्रत्येक संघाला मैदानाच्या आतमध्ये लढावं लागणार आहे, प्रत्येक संघाला मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागणार आहे. आणि या मॅच मध्ये देखील तेच आहे. यावेळी शॉर्ट अँड पुलचा प्रयत्न राहिलाय, बॉल हवेत आहे आणि क्षेत्ररक्षक देखील प्रयत्न करताना पाहायला मिळाले, परंतु चेंडूपर्यंत पोहोचू शकलेले नाहीयेत. 2 धावा जरूर मिळतील, 2च्या साह्याने धावसंख्या पुढे जाईल, धावफलकामध्ये बदल होईल. 34 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. 23 बॉल 57 रन अजूनही जिंकण्यासाठी. विश्वास सानप 11 चेंडू आणि 16 धावेंवर नाबाद आहेत. दुसऱ्या बाजूला गणेश भोसले यांना आपण पाहतोय, धामणी या गावचे खेळाडू आहेत. 6 या धावसंख्येवर ते देखील नाबाद फलंदाजी करतायत. तर आकाश आव्हाड यांना आपण गोलंदाजी करताना पाहतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 34 झाल्यात, अजूनही 57 पाहिजेत, परंतु चेंडू आता शिल्लक राहिलेत 23 चेंडू आणि 57 धावा. शॉर्ट बॉलचा वापर याही वेळेस करण्यात आलाय, पुल करण्याचा प्रयत्न याही वेळेस झालाय, परंतु फटका यावेळेस मिस टाइम असेल, परंतु चेंडू देखील जाईल सीमारेषा पार. एक चौकार येतोय, 4. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. आमचे विनोभाऊ दंता, ओम बालाजी ग्राफिक्स सिन्नर, विनोभाऊ देखील उपस्थित आहेत. विनोदभाऊ आपलंही स्वागत. शेवटचे 22 चेंडू आणि जिंकण्यासाठी 53 धावेंची आवश्यकता आहे. यावेळेचा बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉलला खेळलाय, चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळते आहे. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून देखील खूप चांगला खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये गुळवंच नाईट रायडर्स या संघाचा पाहतोय. आणि चांगल्या गोलंदाजीला तुम्हाला चांगल्या क्षेत्ररक्षणाची जोड देखील द्यावी लागते आणि इथे तो प्रयत्न यशस्वी देखील राहिलाय. 2 बाद 39 अशी धावसंख्या आहे. विश्वास सानप, स्वतःवरती विश्वास आहे. आज मैदानाच्या आतमध्ये त्याच पद्धतीचा खेळ देखील करणं फार गरजेचं. बिग हिट यावेळेस केला जातोय, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बिटवीन द गॅप बॉलला खेळलाय, खाली इलाका और विश्वास सानप का धमाका, चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. शेवटचे 20 चेंडू आणि 48 धावा, याच फटक्यांची गरज आहे. विश्वास सानप स्ट्रायकर एंडकडे आहेत, 20 धावा त्यांनी देखील बनवल्यात, नाबाद फलंदाजी करतायत. 2 विकेट गेल्यानंतर एक भागीदारी होताना पाहायला मिळते. यावेळेस प्लेड अँड मिस बॅट स्विंग तर होती जोरदार, बॅट तर वेगात फिरली, परंतु पंचांनी व्हाईट बॉलची देखील घोषणा केली आहे. एक अतिरिक्त धाव मिळेल. रिव्ह्यूची मागणी देखील करण्यात आली आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या वतीने या निर्णयाला चॅलेंज करण्यात आले. पाहूयात तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये स्वप्नीलजी कपिले सर आहेत, आपल्यापर्यंत निर्णय देतीलच. यशस्वी झाला तर तुम्ही त्या इनिंग मध्ये परत रिव्ह्यू घेऊ शकता. आणि इथे 43 धावा धावफलकावरती आहेत, 2 फलंदाज बाद आहेत, 19 बॉल 48 रन्स अजूनही पाहिजेत. पुढे सरसावत बॉलला खेळला, थोडंसं बदल आली ते केलंय. मिड ऑफ मध्ये मितेश जोंधळे बॉलला अडवत आहेत, चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळते आहे. ओव्हरचा खेळ संपलाय, 5 ओव्हर संपल्यात आणि 5 ओव्हर नंतर सायाने रॉयल्स 44 धावा, 2 बाद 44. शेवटचे चेंडू शिल्लक 18 आणि जिंकण्यासाठी 47 धाव्यांची आवश्यकता आहे.
अपने टीम को उठाने के लिए चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2. पहिल्याच बॉलवर चौकार आला. धावसंख्या 48. यावेळेस देखील इनसाइड आउटचा फटका. समोर बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड होते परंतु बॉलनं एक टप्पा घेतला. दुसरा टप्पा सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. 52 धावा ऑफल कव्हर आहेत. या स्पर्धेमध्ये आपल्याला न्यू बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक आणि जर कुणाला कोटक महिंद्रा बँकेच्या बाबतीत काही माहिती हवी असेल तर नक्कीच आपण आपल्या स्टेजच्या उजव्या बाजूला कोटक महिंद्रा बँक त्यांचे प्रतिनिधी देखील आहेत उपस्थित. त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊ शकता. 3 लागोपाठचे चौकार आलेत विश्वास सानप यांच्या बॅटमधून. धावसंख्या 56. 3 लागोपाठचे चौकार आलेत. समीकरण बदललं. शेवटचे 15 बॉल 35 रन. यावेळी देखील स्विच करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवर देण्याचा प्रयत्न करणार आहेत. कव्हर पॉइंट वरून पोहोचलेत. मिळते एकच धाव आणि 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील बदल होताना दिसतोय. 57 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. शेवटचे 14 चेंडू 34 धावा. कोण जिंकणार? सायाळे रॉयल्स की गुळवंश नाईट रायडर्स? एक महत्वपूर्ण मॅच, एक रोमहर्षक सामना, एक उत्कट लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. विकास नवल्यांच्या विरुद्ध जरूर धावा आल्यात परंतु कमबॅक करावं लागेल. 14 बॉल 34. चांगला बॉल. यावेळेस थोडासा कमी काहीतरी टाकलाय. बॅट तर वेगात फिरली होती परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. व्हेरिएशन त्यानं दाखवलं आणि तिथे मात्र थोडासा बचाव देखील करताना गोलंदाज पाहायला मिळाले. डॉट बॉल आला. समीकरण जर पाहिलं तर 13 चेंडू आणि 34 धावा असं विजयाचं समीकरण. हा चेंडू महत्वपूर्ण ठरेल. या चेंडूवर जर एखादा मोठा फटका आला तर मॅच परत एकदा फलंदाजी करणाऱ्या संघाकडे येऊ शकते. स्वप्न जर पाहिलंय या स्पर्धेला जिंकायचंय परंतु स्वप्नांची कथा जर लिहायची असेल ना तर मेहनतीची लेखणी तुम्हाला हातामध्ये धरावी लागणार आहे. इथे मेहनत करावीच लागेल. मॅच मध्ये 13 बॉल 34 ची गरज. शॉर्ट बॉलचा वापर केला. पूर करण्याचा प्रयत्न राहिला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आणि पकडला झेल. विकेट मिळते. फलंदाज गणेश भोसले बाद. सतरा धावा प्रति षटक आता इथून पुढे बनवाव्या लागतील. विश्वास सानप यांच्यामध्ये ती क्षमता आहे आणि त्यांच्याकडे खरं तर आता बऱ्याचशा जणांच्या नजरा असणार आहेत कारण 12 बॉल 34 पाहिजेत गोलंदाजी करण्यासाठी. ज्या गोलंदाजाने मागच्या षटकामध्ये फक्त 6 धावा दिल्या होत्या, 1 विकेट त्याला मिळाली होती, तो गोलंदाज लखन शिरसाट गोलंदाजी करण्यासाठी. 12 चेंडू 34. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले गेलेत. विश्वास सानप स्ट्रायकर यांकडे स्विच करण्याचा प्रयत्न परंतु तिथे आहेत क्षेत्ररक्षक. एक धाव पूर्ण करण्यात आली आहे. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. फटका खूप चांगला होता परंतु जिथे क्षेत्ररक्षक आहे अगदी त्याच्या हातापाशी जाऊन चेंडू त्या ठिकाणी गेला आणि त्यानं अलगद चेंडूला उचललं, फेकलं. तोपर्यंत एकच धाव मिळाली. समीकरण बदललं. 11 बॉल 33 रन. या ओव्हरमध्ये धावा येणं फार गरजेचं आहे. या ओव्हरमध्ये मोठे फटके जर आले तर फलंदाजी करणारा संघ देखील पुन्हा एकदा मॅचमध्ये पुनरागमन करू शकतो. 11 बॉल 33 रन. रिक्वायर्ड 100 वाढत चालला. 18 पर्यंत गेलाय. त्यामुळे धावा बनवणं गरजेचं राहील. क्षेत्ररक्षण करणारा संघ देखील मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय. लॉफ्ट केला यावेळेस. बॉल बिटवीन द गॅप खेळलाय. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे बॉल जाईल आणि अमर पाटील यांच्या बॅटमधून एक पहिला दमदार चौकार निघेल. 4 धावा. गुडगु सारा एकनाथ ललकार.
या संघाचे आयकॉन देखील आहेत आणि आता त्यांच्यावर मोठी मदार आहे संघाची. पहिल्याच बॉलवर त्यांनी इरादे स्पष्ट केलेत. चौकार आलाय, धावसंख्या वाढली, धावा झाल्यात 62. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 10 धावा बनवायच्यात. 29 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. त्यावेळेचा बॉल हवेत आहे, फटका मिस टाइम. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचलेत आणि अमर पाच पाटील दुसऱ्या बॉलवर सिल्वर डक विकेटचं बटन. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. माफ करा, दुसऱ्या चेंडूवर ते बाद झाले. एक चौकार त्यांच्या बॅटमधून आला होता पहिल्याच बॉलवर. शेवटचे 9 चेंडू आणि 29 ची आवश्यकता आहे. न्यू बॅटर अक्षय शिंदे. पहिल्याच बॉलवर एक चौकार आला होता जरूर, परंतु दुसऱ्याही चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता, परंतु तिथे विकेट आली. इम्पॅक्ट प्लेअरचा वापर करण्यात आलाय आणि अक्षय शिंदे यांना आमंत्रित करण्यात आलाय. 9 चेंडू 29 62 झाल्यात. ओहो, यावेळी चांगला बॉल. यष्टीरक्षकाच्या दिशेने बॉल निघून गेलाय. डॉट बॉल येत असताना लखन शिरसाट यांचं देखील कौतुक करावं लागेल. या ओव्हरमध्ये काय जबरदस्त गोलंदाजी त्यांनी केली आहे. इथे जर आपण बघितलं तर या ओव्हरमध्ये एक चौकार जरूर त्यांच्या विरुद्ध आला होता, परंतु त्यानंतर विकेट देखील आली आणि एक डॉट बॉल देखील आलाय. हे षटक भरपूर निर्णायक होतं या मॅच मधलं. परत एकदा चेंडू डॉट. बॅटर फिरली, संपर्क झालेला नाही. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल निघून गेला आणि 2 चेंडू लागोपाठचे निर्धाव आले. समीकरण बदललं. 7 चेंडू 29. इथे जर मोठा एखादा फटका आला तर नक्कीच मॅच मध्ये अजून रंगतता येऊ शकते. 7 बॉल 29 रन. बॉल हवेत खेळला. मिड विकेटच्या दिशेने बॉलला खेळलाय. उंची तर आहे परंतु लांबी नाहीये. विकेटचं बटन झालं. अक्षय शिंदे बाद. 0 बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक, सिन्नर शाखा. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावेंची अजूनही आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये असणार आहे आणि नवीन फलंदाज सचिन मोडे मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतील, परंतु स्ट्रायकर एंडकडे विश्वास सानप आहेत. 6 बॉल 29. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज संकेत वारुंगसे. शेवटचं महत्वाचं षटक त्यांच्या हातामध्ये देण्यात आलंय. 6 बॉल 29 ची अजून आवश्यकता. 5 बॉल 62 झाल्यात. सायले रॉयल्स दुसऱ्या बाजूला गुळवंच नाईट रायडर्स. शॉर्ट बॉलचा वापर पूल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप मध्ये 1 बाउन्स चेंडू फरार होतोय. क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करत चौकार येईल. 4. 5 चेंडू आणि 25 धावा अजूनही जिंकण्यासाठी. 5 चेंडू आणि 25 धावांची अजून आवश्यकता आहे. 66 धावा झालेल्या आहेत. विश्वास सानपचं कौतुक करावं लागेल. तो योद्ध्यासारखा लढतोय मैदानामध्ये. 39 धावेवर नाबाद फलंदाजी करतोय. त्यावेळेस देखील फाईन लेगचं क्षेत्र निवडलं जाईल. बॉल वेगात निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. सुदैवी चौकार मिळतोय. धावा येणं गरजेचं आणि हा चौकार आलाय. 4. 4च्या साह्याने धावसंख्येमध्ये बदल होताना दिसतोय. 4 चेंडू 21 धावा अजूनही जिंकण्यासाठी पाहिजेत. होऊ शकतात. प्रयत्न करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. जर खराब चेंडू आले ना तर फलंदाजी करणारा संघ देखील मॅच मध्ये पुढे एकदा येऊ शकतो, परंतु गोलंदाज संकेत वारुंगसे कशा पद्धतीने कमबॅक करेल ते देखील पाहायचंय. हुक केलाय. एक टप्पा घेत चेंडू जाईल फाईन लेगला. याही ओव्हरमध्ये लागोपाठचे 3 चौकार आलेत. विश्वास सानप. 3 चेंडू आणि 17ची गरज. 3 षटकार जर आले ना तर या मॅच मध्ये सायले रॉयल संघ विजय प्राप्त करू शकतो. 3 बॉल 17 रन. 3 चेंडू लागोपाठचे 3 चौकार पाहायला मिळत आहेत. 47 धावेंवर नाबाद विश्वास सानप फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. 74 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट, 74 धावा. विश्वास सानप स्ट्रायकर एंडकडे. यावेळेस लॉफ्ट केलाय. बॉल हवे ते लॉंग ऑफच्या दिशेने बॉल चाललाय. तिथे क्षेत्ररक्षक झेल पकडलाय आणि मोठी विकेट मिळाली आहे, परंतु विश्वास सानपची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. एकदा तो लढला. जरी विजय मिळाला नसला परंतु संघासाठी तो योद्ध्यासारखा लढला आणि संकट समयी जो लढतो तोच खरा योद्धा असतो. गुड बॅटिंग.
STPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. माजी नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले अर्थात व्ही राजे ग्रुप सिन्नर यांच्या वतीने STPL च्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सहभागी झालेले संघमालक, खेळाडू, प्रेक्षक राजे आणि उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनापासून हार्दिक स्वागत. 2 चेंडू आणि 17 धावेंची गरज असणार आहे मैदानामध्ये. विक्रम ढमाले दाखल झालेत स्ट्रायकर इनकडे. बॉल हवे त्या बॅटची बाहेरची कडा आहे. क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आतमध्येच बॉल अडवेल. एक धाव आली आहे. 1 चेंडू आणि 16ची गरज. गुळवंच नाईट रायडर्स या संघाने या सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे. 1 बॉल 16 रन. आज 6वा दिवस सिन्नर टेनिस प्रीमियर लीग आपण अनुभवतोय.